नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, 16/1/2024ला झालेल्या पेपरचे विश्लेषण आपण आज थोडक्यात पाहणार आहोत। कारण काय, हे जे प्रश्न येऊन गेले आहेत ना, हे प्रश्न पूर्ण रिपीट होण्याची दाट शक्यता असते। फक्त काय होतं, त्याचे भाषांतर बदलून ते रिपीट होत असते। प्रश्न तोच असतो, फक्त भाषामध्ये थोडीफार बदल केलेला असतो। बरेच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं येतं की जो 16 तारखेचा पेपर झाला त्यामध्ये सिलेबस चेंज केला होता आणि प्रश्न वेगळेच टाकले होते, परंतु तसं काही नसतं। आपण जर अभ्यास केलेला असेल ना, तर आपल्याला समजेल की प्रश्न हे कृषी घटकावरच होते, फक्त काय टाकण्याची पद्धत वेगळी होती। ज्यांनी कोणी आपले व्हिडिओ जर पाहिले असतील, आपली व्हिडिओ सिरीज पाहिली असेल, तर त्यांच्या बरोबर लक्षात आलं असेल, त्यांना बरोबर लिंक लागली असेल। आणि हे बघा, आता ज्यांच्या परीक्षा बाकी आहेत त्यांनी काय करायचं, व्यवस्थित अभ्यास करायचा, 100% व्यवस्थित झालं पाहिजे। आता प्रश्नाची लेवल समजून घ्या, तुम्हाला पुढे येणाऱ्या परीक्षेमध्ये ते कामी येणार आहे। कारण पुढे येणाऱ्या परीक्षेसाठी व्यवस्थित अभ्यास करायचा, त्यांना 100% पेपर व्यवस्थित जाणार आहे। आता प्रश्नाची निवड समजून घ्या, प्रत्येक प्रश्न हा रिपीट कसा होतो बघा। जलसंपदा परिषद, परत यामध्ये फक्त भाषांतर चेंज केलं होतं। जर तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे, प्रश्न जे आज विचारले त्याच्यावरती भर द्या आणि त्याच्या व्यतिरिक्त त्या संदर्भावरील काही प्रश्न तुम्ही पाहून ठेवा। कारण काय, तसाच अभ्यास करणे, त्यातल्या त्यात तुम्हाला परत रिपीटमध्ये प्रश्न भेटणार आहे। परीक्षात जशाच तसे प्रश्न येत नाही, परंतु भाषांतर चेंज करून येतील। त्याचा डीपमध्ये अभ्यास केला तर त्याच्या व्यतिरिक्त काही येणार नाही। म्हणजे सगळ्या प्रश्नाचा अभ्यास केला तर त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, किंवा जे प्रश्न झालेत ते तुम्ही कुठेही पहा, तुम्ही स्वतः जेवढे प्रश्न तुम्हाला भेटतील तेवढे पहा आणि त्याच्यामध्ये कोणता तरी प्रश्न हा तुम्हाला पिकांशी संबंधित असेल। मग या पेपरमध्ये कोणकोणते प्रश्न आले होते त्याच्यावर आपण थोडीशी नजर टाकू। बघा, पहिला प्रश्न काय होता, जिनिंग कोणत्या पिकाशी संबंधित आहे, असा प्रश्न होता। जिनिंग कोणत्या पिकाशी संबंधित आहे। आता जिनिंग कोणत्या पिकाशी संबंधित आहे, जिनिंग म्हटलं कीच तुमच्या लक्षात यायला पाहिजे की जिनिंग काय असते, तर ही कापूस या पिकाशी संबंधित असते। कोणत्या पिकाशी संबंधित असते, तर आता जिनिंगचं पाहून घ्या की जिनिंग ही कापसाच्या बोंडापासून सरकी व कापूस वेगळा करण्याची यांत्रिक प्रक्रिया होय। जिनिंग काय आहे, कापसाच्या बोंडापासून सरकी व कापूस वेगळे करण्याची यांत्रिक प्रक्रिया आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आला होता पहा, काय प्रश्न होता, जैव रासायनिक खालीलपैकी कोणता बॅक्टेरियाचा वर्ग नाही। जैव रासायनिक खालीलपैकी कोणत्या बॅक्टेरियाचा वर्ग नाही। आता त्यांना काय विचारलं, तर जैव रासायनिक खालीलपैकी कोणत्या बॅक्टेरियाचा वर्ग नाही। आता आपल्याला ऑप्शन माहीत आहे काय, जे आपल्याला याचे ऑप्शन माहीत नाही आहे। कारण काय, जसे विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठवले, जशा प्रकारे त्यांनी सांगितलं तशा प्रकारे आपण ते काय टिपून घेतलेले आहे। मग ऑप्शन कोणते होते ते आता आपल्याला माहीत नाही। त्यासाठी मी काय करतो, मला जेवढं माहीत आहे त्यामधील 4 प्रमुख घटक तुम्हाला सांगतो। त्यातली बायो मॉलिक्युलस यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतो, या शब्दावरती पण प्रश्न येऊ शकतो। यामध्ये आता पहा, पहिला घटक कोणता आहे, पहिला घटक आहे कार्बोहायड्रेट्स, दुसरा आहे लिपिड, आणि तिसरा आहे प्रथिने, आणि चौथा काय आहे न्यूक्लिक ॲसिड। त्यानंतरचा प्रश्न होता पहा, भारतात कॉफी पिकवण्यासाठी सर्वात योग्य माती कोणती आहे। काय प्रश्न होता, भारतात कॉफी पिकवण्यासाठी सर्वात योग्य माती कोणती आहे। प्रश्न तुम्ही स्वतः पुस्तकामध्ये वाचलाच असेल, 100% सांगतो, फक्त त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न समजला पाहिजे तरच तुम्ही उत्तर देऊ शकता। तर भारतामध्ये कॉफी पिकवण्यासाठी सर्वात योग्य माती कोणती आहे। मग कोणती माती आहे बघा, तर ती माती आहे बघा लेटराईट। कोणती, लेटराईट माती। लेटराईट मातीमध्ये चहा आणि कॉफीच्या रोपांच्या लागवडीसाठी ही जी लेटराईट माती आहे ही स्वीकार्य आहे। पुढचा मुद्दा पहा, कॉफी वेगवेगळ्या प्रकारच्या मातीवर उगवता येते, परंतु शब्द पकडा, काय परिपूर्ण म्हणजे सुपीक, सुपीक म्हणजे परिपूर्ण, तर कशी पाहिजे माती, सुपीक। त्यानंतर ज्वालामुखी, लाल पृथ्वी किंवा खोल
वालुकामय माती आणि चिकन माती यामध्ये काय होतं, कॉफीचं उत्पन्न व्यवस्थित होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा, भारतात हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? भारतात हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? कारण या प्रश्नावर आपल्या सिरीजमध्ये बऱ्याचशा वेळेस रिपिटेशन झालेलं आहे. भारतामध्ये कोण आहे, महाराष्ट्रामध्ये कोण आहे, जगामध्ये कोण आहे, अशा प्रकारे सगळं आपण काय काय कन्सेप्ट क्लिअर केलेले. भारतात कोण आहे मग? डॉक्टर MS स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते भारतामध्ये. मग त्यानंतर महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक कोण, असा जर प्रश्न आला तुम्हाला, मग हे डॉक्टर MS स्वामीनाथन हे कुठले हे झाले? भारताचे. मग महाराष्ट्राचा जर विचार केला तर वसंतराव नाईक हे हरित क्रांतीचे जनक म्हणून मानले जातात. प्रश्न परीक्षेमध्ये काय विचारतील सांगता येणार नाही, फक्त तुम्हाला त्याची लिंक लागली गेली पाहिजे. पुढचा प्रश्न काय आला होता पहा, रेशीम कीटक आणि रोग. काय प्रश्न होता? रेशीम कीटक आणि रोग. आता हे पहा, रेशीम कीटक व रोग काय आहे? प्रश्न मी मनाने बनवलेला आहे, जसं मला माहीत पडलं तशा प्रकारे मी प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांनी मला प्रश्न सांगितले तसे मी ते प्रश्न टिप्पण करून घेतले किंवा लिहून घेतले. आता रेशीम कीटकावर प्रश्न आला होता, तर रेशीम कीटकास प्रामुख्याने होणारे रोग मग कोणकोणते आहेत ते बघा. नंबर 1 आहे डासली, नंबर 2 फ्लॅचरी आणि नंबर 3 आहे मस्कार्डी. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय होता, तुती लागवडीसाठी कोणता प्रकार आवश्यक? तापमान आणि आर्द्रता. हा प्रश्न मला फक्त तापमान आणि आर्द्रता असा विचारला होता, त्या पद्धतीने अशा प्रकारे प्रश्न आपण बनवलेला आहे आणि त्याचं उत्तर मी बनवून घेतलं. कारण पूर्ण प्रश्न माझ्याकडे येत नव्हते, थोडे विद्यार्थी सांगायचा प्रयत्न करत होते. त्यामध्ये महत्त्वाचा शब्द काय? संगोपन. रोगजंतू विरहित वातावरण, रोगजंतू विरहित वातावरण. या संगोपन ग्रहामध्ये 27 ते 28 सेंटीग्रेड तापमान आणि आर्द्रता किती? तापमान किती? 27 ते 28 सेंटीग्रेड तापमान आणि आर्द्रता 80 ते 90% असणे काय आळ्यांच्या समाधानकारक वाढीस आवश्यक असते. प्रश्न काय होता आपल्याला, तुती लागवडीसाठी कोणता प्रकार आवश्यक? तापमान आणि आर्द्रता. तर चौकी कीटक संगोपन म्हणतो आपण त्याला. त्यानंतर पुढचा प्रश्न आला होता पहा, शेती प्रणालीचे घटक कोणते? काय प्रश्न होता? शेती प्रणालीचे घटक कोणते आहेत? आता शेती प्रणालीचे घटक जर आपल्याला विचारलं तर आपण काय सांगणार? माती, पाणी, पिके, पशुधन, श्रम, भांडवल, ऊर्जा आणि इतर संसाधनाचे घटक याच्या व्यतिरिक्त काय असेल? हा प्रश्न काय विचारला होता हे आपल्याला माहीत नाही. प्रश्न काय आला होता हे आपल्याला माहीत नाही, पण हे नक्की विचारलं होतं की शेती प्रणालीचे घटक हे कोणते आहे हे आपल्याला कन्फर्म माहीत पडलं होतं. तर तुम्हाला मी सांगितलं कृषी प्रणालीमध्ये माती, पाणी, पिके, पशुधन, श्रम, भांडवल, ऊर्जा आणि इतर संसाधनाचे घटक विचारले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा, गोल्डन फायबर क्रांतीचे जनक कोण होते? कोणता प्रश्न होता? गोल्डन फायबर क्रांतीचे जनक कोण होते? मग याच्यातील महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या तुम्ही. गोल्डन फायबर क्रांतीचे जनक याच्यातील महत्त्वाचे मुद्दे काय आहे? निरफक तुतेज हे भारतातील गोल्डन फायबर क्रांतीचे जनक आहेत. कोण? निरफक तुतेज हे भारतातील गोल्डन फायबर क्रांतीचे जनक आहे आणि त्यांनी या गंभीर कृषी चळवळीला मार्गदर्शन करण्यासाठी मोठे योगदान दिलेलं आहे. त्यानंतर गोल्डन फायबर क्रांती म्हणजे काय असा जर प्रश्न आला तर तुम्ही काय करणार? त्याचे महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या. काय? त्याच्या रंगामुळे आणि उच्च रोग मूल्यामुळे ज्यूटला सोनेरी फायबर म्हणून ओळखले जाते आणि भारतातील सुवर्ण फायबर क्रांती ताग उत्पादनाशी संबंधित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता प्रधानमंत्री किसान संपदा योजना. काय होता? प्रधानमंत्री किसान संपदा योजना. प्रधानमंत्री किसान संपदा योजना तिला आपण PKSH म्हणतो. ही 2017 मध्ये सुरू केलेली केंद्रीय क्षेत्र योजना आहे. अन्न प्रक्रिया क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरणाशी संबंधित आहे. भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय द्वारे ही योजना लागू केली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आला होता पहा, गोल क्रांती कशाशी संबंधित आहे? काय प्रश्न होता? गोल क्रांती
कशाशी संबंधित आहे? मग गोल क्रांती कशाशी संबंधित आहे? गोल म्हटलं की लगेच समजून घ्यायचं की बटाट्याशी संबंधित आहे. आता यामध्ये महत्त्वाचे मुद्दे पहा. काय त्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे? बटाट्याचे उत्पादन वाढवण्यासाठी भारत सरकार गोल क्रांतीचा अवलंब केला आहे. मग या क्रांतीचे उद्दिष्ट काय होते? गोल क्रांतीचे उद्दिष्ट होते व वार्षिक उत्पादन वाढीऐवजी दुप्पट किंवा तिप्पट करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. काय प्रश्न होता? राहुरी विद्यापीठ जिल्हा. राहुरी हे काय आहे? कृषी विद्यापीठ. राहुरी हे कृषी विद्यापीठ आहे. वसंतराव नाईक सरकारच्या कारकिर्दीमध्ये 19 मार्च 1968 रोजी स्थापन झालेले विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात राहुरी या गावी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता स्वस्त धारा खेत हारा कोणत्या योजनेचा नारा आहे? मृदा आरोग्य कार्ड योजना. कोणती योजना? स्वस्त धारा खेत हारा हे कोणत्या योजने नारा होता? तर मृदा आरोग्य कार्ड योजना. मग ह्या योजनेची सुरुवात कधी झालेली आहे? सुरुवात आहे 19 फेब्रुवारी 2015ला. कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग यांच्या मार्फत ही योजना राबवली जाते. कोणामार्फत? कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग. त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा. रेशीम उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते आहे? हा प्रश्न होता. 2021-22 या आर्थिक वर्षात 32% महत्त्वपूर्ण योगदानासह कर्नाटक भारतातील रेशीम उत्पादनात आघाडीचं राज्य म्हणून उदयास आलेलं आहे. लक्षात आलं तुमच्या? त्यानंतर पुढचा प्रश्न होता प्रमाणित बियाणे निळा टॅग कशाला असतो? काय प्रश्न होता? प्रमाणित बियाणे निळा टॅग कशाला असतो? मग प्रमाणित बियाणे याच्यावर तुम्हाला मी सर्व टॅगवर आपल्या सिरीजमध्ये प्रश्न येऊन गेलेले. निळा टॅग कशासाठी असतो? त्यानंतर पांढरा टॅग कशासाठी असतो? पिवळा टॅग कशासाठी असतो? हे सगळ्या टॅगचे विश्लेषण मी आपल्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तुम्ही जर ते पाहिले असेल तर तुम्हाला हे प्रश्न अवघड जाणारच नाही. मग काय प्रमाणित बियाणे? प्रमाणित बियाण्याचा टॅगचा रंग हा निळा असतो. हे बियाणं कशासाठी काम येतं? तर धान्य उत्पादनाकरिता पेरण्यासाठी हे बियाणं उपयोगी पडतं. प्रमाणित बियाणे किंवा निळा टॅग यावर नेमका प्रश्न काय होता हे मला ॲक्च्युली कळलेलं नाही. कारण काही विद्यार्थ्यांनी प्रमुख बियाणे सांगितलं आणि काही विद्यार्थ्यांनी निळा टॅग सांगितलं. तर त्यावरून आपण काय केलं? हा प्रश्न तयार करून त्याचं उत्तर काढलेलं आहे. आता पुढचा प्रश्न काय आला होता पहा. प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान. त्याला आपण PFAASHA म्हणजे प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान हे कशाबद्दल आहे असा प्रश्न आला होता. तर शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत हमी देणारी ही योजना आहे. कोणती? प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान. ही योजना काय आहे? शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत हमी देणारी ही योजना आहे. ही योजना कधी झालेली? मग 2018च्या केंद्रीय अर्थसंकल्पात. ही योजना 2018च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केल्यानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी फायदेशीर भाव सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा एक प्रयत्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आला होता पहा. हायड्रोपोनिक्स म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय आहे? प्रश्न काय होता? हायड्रोपोनिक्स म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय आहे? आता हायड्रोपोनिक्स हे एक यंत्र आहे. काय? हायड्रोपोनिक्स हे एक यंत्र आहे ज्याच्यामध्ये शेतात लागवड न करता फक्त पाणी आणि पोषक तत्वाचा वापर करून पिके घेतली जातात. त्याला काय? ॲक्वाकल्चर काय म्हटलं जातं? ॲक्वाकल्चर असंही त्याला म्हटलं जातं हायड्रोपोनिक्सला. वनस्पती वाढवण्याचे हे यंत्र पर्यावरणासाठी खूप चांगलं आहे. या झाडांना कमी पाणी लागतं त्यामुळे काय होतं? त्यामुळे पाण्याची बचत होती. बघा पुढचा प्रश्न काय आला होता. कीटकनाशक कायदा. प्रश्न होता कीटकनाशक कायदा. मग कीटकनाशक अधिनियम कधीचा आहे? तर 1968चा आहे. कीटकनाशकांची आयात, उत्पादन, विक्री, वाहतूक, वितरण आणि वापर याचे नियमन करणारा कायदा आहे. मानवांना किंवा प्राण्यांना धोका टाळण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित बाबीसाठी हा कीटकनाशकाचा कायदा करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा काय होता. पुढचा प्रश्न होता तांबडी मृदा म्हणजे काय? आता तुम्हाला मृदेवर सुद्धा आपण प्रत्येक मृदेवर
विश्लेषण केलेलं आहे बघा. काय रेगूर मृदा म्हणजे काय, तांबडी मृदा म्हणजे काय, छोपनाट मृदा म्हणजे काय, या सगळ्या मृदेवर आपण काय केलेलं आहे आपल्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये विश्लेषण केलेलं आहे. मग ही तांबडी मृदा म्हणजे काय याच्यावर हा प्रश्न आला होता. दक्षिण भारतातील ग्रेनाइट व नीस या मूळ खडकापासून तांबडी मृदा तयार होते. काय प्रादेशिक हवामान मृदा निर्मितीसाठीचा आवश्यक असणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे. तांबडी मृदा काय आहे तर प्रादेशिक हवामान मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जेवढे प्रश्न आपल्याकडे आले त्याचा आपण आज व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला याचा फायदा येणाऱ्या परीक्षेसाठी 100% होणार आहे. तरी आपल्या गृह स्टुडंट्स यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल किंवा आतापर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आजचा व्हिडिओ आपण याच ठिकाणी थांबवतो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.